तर आपण ही थेट दृश्य झी24 तासवर पाहतोय। धनंजय देशमुख यांनी शोले स्टाईल आंदोलन केलेलं होतं। जवळपास 2 तासांहून अधिक वेळ ते या टाकीवर चढलेले होते। मात्र त्यानंतर मनोज जरांगे पाटील 3 तासांपासून धनंजय देशमुख यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा संवाद साधला आणि त्यानंतर धनंजय देशमुख आता खाली उतरत आहेत। ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। धनंजय देशमुख यांचं शोले स्टाईल आंदोलन सुरू होतं। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा त्यांना फोन करून आपल्याला एसपींनी आश्वासन दिलेलं आहे। सरकारचं पथक सुद्धा तुमच्याशी बोलायला येणार आहे। त्या संदर्भातलं आश्वासन दिल्यानंतर आता धनंजय देशमुख हे टाकीवरून खाली उतरत आहेत। ही झी24 तासवर आपण दृश्य पाहतोय। दरम्यान वैभवी देशमुख हिनं सुद्धा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। आमचा एकच लढा आहे, हा लढा केवळ आम्हाला लवकरात लवकर या प्रक्रियेमध्ये या हत्ये प्रकरणामध्ये जो तपास सुरू आहे त्या संदर्भातली माहिती आम्हाला मिळावी आणि त्याचबरोबर मोक्का लावावा ही मागणी त्यांनी केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। धनंजय देशमुख खाली उतरलेले आहेत आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांना मिठी मारलेली आहे। जेव्हा ते टाकीवर चढलेले होते तेव्हा त्यांची प्रकृती सुद्धा काहीशी बिघडलेली होती, त्यांना चक्कर येत होती। त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांनी त्यांना पाणी दिलं, त्यानंतर ते बसले। मात्र आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। बोलू द्या बोला म्हणताय दादा पाटील म्हणते बोला अनुभव